नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। तर आत्ता आम्ही निघालोय, माझी छोटी मावशी आहे, तिच्या मुलाचा साखरपुडा आहे कांदिवली चारकोपला। तर तिथे निघालोय। मी आहे, आई आहे आणि अहो गाडी चालवत आहेत आणि बाजूला मामा बसलाय माझा। तर असे आम्ही आहोत गाडीमध्ये आणि आता आम्ही निघालोय। खूप ट्रॅफिक आहे, घोडबंदर फुल जाम आहे आणि ही जी गाडी दिसते पूर्ण चारी साईडने चेपलेली आहे। एवढं भयंकर ॲक्सिडेंट झाले आणि बघू शकता गाड्या कंप्लीट थांबल्यात। जिथे 1 तासाचा प्रवास होणार होता तो जवळजवळ आम्ही 2.5 तासाचा प्रवास करून फायनली आम्ही चारकोपला पोहोचलो, जिथे साखरपुडा आहे ते घेऊन जातो यूट्यूब। आणि हेच ते ठिकाण आहे जिथे आज अजय आणि श्वेताचा साखरपुडा आहे। तिथे फायनली येऊन पोहोचलोय। हे आहे तिचं घर श्वेताचं आणि ही माझी मावशी आहे, तिच्या मुलाचा साखरपुडा आहे आणि ह्या मंडपामध्ये साखरपुडाचा पूर्ण कार्यक्रम होणार आहे। आणि इथे पहिले नवरी मुलीची ओटी भरली जाते, ज्या सवासणी असतात त्या ओटी भरतात, तर ते इथे चालू आहे। आमच्या इथे नवरी मुलीची जी पहिली ओटी भरतात ती गव्हाने भरली जाते। आम्ही कोकणातले आहोत, इथे बरेच जण असतील कोकणातले जे व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनाही माहीत असेल। तर इथेही गव्हाने ओटी भरली जाते तिची। हे इथे आम्ही, मी, माझी बहीण आणि मावशीची मुलगी, आम्हाला तिघींना एकत्र बसून फोटो काढायला लावते मावशी। तो आपण काढतच राहू नाही बरोबर आहे, किती टाइम तुम्ही काढून घ्या पहिले व्हिडिओ। तुझ्या जरा मागे व्हा, तिघींचा काढा। हे तिघीने हात वहिनी नाही तर तुम्ही खाली बसा ना, तिघींचंच होतात ना। सेटाई खारेगावच्या मावशीचा मुलगी भाजीच्या माझा गाणं होईल नंतर हळूहळू। आमच्याकडे सासू ओटी भरत नाही, पण मावशी फक्त फोटो काढून घेते सासूबाईंचा। ही इथे नवरी मुलीची एंट्री झाली आहे मंडपामध्ये। आता सर्व विधी पुढे केल्या जातील। आमच्या इथे पुरुष मंडळी पुढे बसतात, म्हणजे आमचा समाज असतो। आमच्याकडे सर्व जे कार्यक्रमाचा जो कार्यक्रम असतो ते सर्व तिथे विडा वगैरे काय ठेवलेले असतात, पानाचे वगैरे, तर ते सर्व पुरुष लोक सांगतात तसं तसं ती मुलगी करते, तर ते तिथे पुढे होणार आहे। आम्ही असं लेडीज पुढे जात नाहीत, त्याच्यामुळे मग आम्ही मागेच बसलोय। आता पुढे जो काय कार्यक्रम असतो, म्हणजे जी पूजा वगैरे असते ती सर्व झाली आणि आता दोघं एकमेकांना अंगठी घालण्याचा कार्यक्रम चालू आहे। हो हाय आमच्याकडे कोकणामध्ये साखरपुड्याला साखर, जी पिठी साखर असते ती दिली जाते, ती एकमेकांना दिली, ते दोघांनी खाल्ली आणि आता सर्व समाजाच्या ते पाया पडणार आणि मग आपला हा कार्यक्रम इथे संपन्न होतो। इथून मला 20 मिनिटाच्या आमचं बाजू मागचं संडास माहिती आहे ना, तिथून ते मंदिरात सगळं फोटो येतात काढलं तर। असे तो सवाल हा त्याच्या साखर। कोणताही कार्यक्रम असो, फोटो हे काढले जातात, तर कारण एक आठवण असते ती, म्हणून इथे आता हे सर्व फॅमिली फोटो काढण्याचा कार्यक्रम चालू आहे। ही जी आहे बाजूला उभी राहिली ती मावशी आणि काका आहेत। ती हिरवी साडीवाली जी होती ती तिची आई आणि ते इथे साईडला उभे आहेत ते तिचे वडील आहेत। इथे आता मावशी आम्हाला फोटो काढायला बोलवते। डान्स करण्यासाठी वयाचं बंधन नसतं, हे पहा, आहे की नाही?
आणि आता इथे केक कटिंग होणार आहे, तर त्यासाठी दोघं चेंज करून आलेत. तर चला पाहूया. ओ हिरो, हे श्वेताचे आई वडील आणि छोटा भाऊ आहे. आणि हा इकडे अजूचा छोटा भाऊ आहे आणि तो तिचा छोटा भाऊ. व्हिडिओ करते मला पाठवशील का? साखरपुड्याचा पूर्ण कार्यक्रम झाला आणि आम्ही आता घरी जाण्यासाठी निघालोय. जवळजवळ 9 वाजले होते आणि आम्ही आरे कॉलनीतून ठाण्याला गेलो. तर आरे कॉलनीच्या इथे आम्हाला येण्यासाठी 9:30 वाजले होते आणि 9:30 वाजता हे तुम्ही पाहू शकता, हे रक्ताने भरलेला फुगा आमच्या गाडीवर मारला आणि आमच्या गाडीचा मिरर कंप्लीट उडाला, म्हणजे राहिलाच नाही मिरर तो तिथे. आणि थोड्याच वेळात उजव्या साईडने एक माणूस आमच्या गाडीवर आला गाडी थांबवण्यासाठी. म्हणजे त्या दिवशी आम्हाला, म्हणजे मला आता बोलता नाही असं कापरं भरतंय, म्हणजे चोरी करण्याच्या ह्या ह्याच्याने, लुटण्याच्या. कारण आम्ही गाडीमध्ये 3 बायका बसलो होतो, आई होती, मी होती आणि मावशी होती. तो जो माणूस आहे तो जवळजवळ इथपर्यंत आला. जर त्यावेळेस आम्ही गाडी थांबवली असती, कारण ज्यावेळेस तो माणूस आला मला असं वाटलं की आपल्यासोबत काहीतरी घडतंय, म्हणून मी जोरजोरात ओरडायला लागले मिस्टरांना की गाडी स्लो नका करू, गाडी नका थांबू, गाडी पळवा. मग मिस्टरांनी गाडी एकदम सुसाट पळवली. मागे वळून मी पाहिलं तर अजून एक 5-6 जण होते. मग जर ती गाडी आमची थांबली असती तर त्या 5-6 जणांनी मिळून आमच्यावर अटॅक केला असता, आमचे दागिने घेतले असते, ते घेतले असते आणि माहीत नाही त्यांनी अजून काय आमच्यासोबत केलं असतं. म्हणजे ना हे सगळं कल्पनाच करवत नाही. ती रात्र आम्ही अक्षरशः झोपलो नाही आहे विचार करून करून. तर मला सर्वांना हेच सांगायचं आहे, एकतर रात्रीचा आरे कॉलनीतनं प्रवास टाळा आणि जर यायचंच झालं तर सतर्क राहा. रस्त्यामध्ये असं कोणीही आलं गाडी थांबवण्यासाठी, अजिबात गाडी थांबवू नका. आणि आपण काय आहे ना, कितीही कोणाला म्हणजे पोलीस कंप्लेंट केली किंवा कितीही सरकारला शिव्या घातल्या, काहीही उपयोग नाही आहे त्याचा. त्यामुळे स्वतःची काळजी ही आपल्याला स्वतःलाच घ्यायची आहे. त्या ह्याच्याने आपण एकतर रात्रीचं घराच्या बाहेरच पडू नका आणि पडलात तर स्वतःची काळजी नक्कीच घ्या. एवढंच तुम्हा सर्वांना या व्हिडिओमार्फत सांगायचं आहे. मी खरं सांगते, अजूनपर्यंत 25 वर्ष आज मी बाहेर राहून आली. मी अभिमानाने सर्वांना सांगायची आमच्या मुंबईमध्ये आम्ही सेफ आहोत. पण हा प्रकार घडल्यानंतर आता मनामध्ये वाटायला लागले की खरंच आपण आपल्या मुंबईमध्ये सेफ आहोत का.